नमो आदेश मित्रांनो, मी मनोज जाधव नाथ संप्रदाय यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत करतो। चंद्रग्रहण हा फक्त खगोलीय प्रकार नाही। जेव्हा चंद्रग्रहण लागते तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडते। धार्मिक श्रद्धेनुसार या काळात वातावरणात सूक्ष्म बदल होतात, मन अधिक स्थिर होऊ शकते। म्हणून या दिवशी काही गोष्टी घेणे देणे टाळावे असे सांगितले जाते। आजपासून आपण समजून घेणार आहोत की कोणत्या वस्तू चुकूनही देऊ नका। चंद्रग्रहणाच्या काळात कच्चं अन्न, तांदूळ, गहू, डाळी देणे टाळावे। श्रद्धेनुसार ग्रहणाच्या काळात अन्नावर सूक्ष्म परिणाम होतो। जर द्यायचा असेल तर ग्रहण संपल्यानंतर स्नान करून दान करावे। ग्रहण काळात दूध, दही, ताक देऊ नका। दूध चंद्राशी संबंधित मानले जाते। चंद्रग्रहणाच्या वेळी दूध देणं शुभ मानले जात नाही। या दिवशी कोणालाही पैसे उधार देणे टाळावे। मान्यता आहे की ग्रहण काळात दिलेले पैसे परत यायला उशीर होतो। मीठ हे घरातील स्थैर्य प्रतीक मानले जाते। ग्रहण काळात मीठ देणे म्हणजे घरातील ऊर्जा कमी करणे असे मानले जाते। हळद, कुंकू हे सौभाग्याचे प्रतीक आहे। ग्रहण काळात हे देणे टाळा। ग्रहणाच्या वेळी मौल्यवान वस्तू देणे टाळा। ही संपत्तीची ऊर्जा कमी होण्याचे प्रतीक मानले जाते। विशेष नवीन कपडे देऊ नका। ग्रहण संपल्यानंतर दान करा। कधी कधी लोक थोडे धान्य देतात। ग्रहण काळात हे टाळा। चंद्रग्रहणाच्या काळात घरातील पूजा साहित्य देणे टाळा। उदाहरणार्थ अगरबत्ती, तूप, तेल, कापूर किंवा देवाचे साहित्य। श्रद्धेनुसार ग्रहण काळात वातावरणात अस्थिर असते। या वेळेत दिलेले पूजा साहित्य शुभ फळ देत नाहीत असे मानले जाते। देवाची सेवा ही शुद्ध मनाने आणि शुद्ध वेळेत करावी। म्हणून ग्रहण संपल्यानंतर स्नान करून काही दान द्यावे। साखर म्हणजे गोडवा असे प्रतीक मानले जाते। ग्रहण काळात साखर देणे म्हणजे घरातील गोडवा कमी करणे। काही लोक या दिवशी साखर, गूळ किंवा मिठाई देतात, पण ग्रहण चालू असताना हे टाळावे। ग्रहण संपल्यानंतरच दान करावे। ग्रहणाच्या वेळेत पाणी देणे टाळावे असे काही परंपरेमध्ये सांगितलेले आहे। पाणी म्हणजे जीवनशक्ती। ग्रहणाच्या काळात दिलेलं पाणी सकारात्मक ऊर्जा कमी करत अशी श्रद्धा आहे। जर कोणी अत्यावश्यक असेल तर मदत नक्की करा, पण शक्यतो ग्रहण संपल्यानंतरच दान करा। ग्रहण काळात शिजलेलं अन्न देणं किंवा घेणं टाळा। श्रद्धेनुसार ग्रहणाच्या किरणांचा परिणाम अन्नावर होतो, म्हणून ग्रहण सुरू होण्यापूर्वी अन्न झाकून ठेवा। ग्रहण संपल्यानंतर ताजं अन्न तयार करा। झाडू हे घरातील लक्ष्मीचं प्रतीक मानले जाते। ग्रहणाच्या दिवशी झाडू देणे म्हणजे घरातील संपत्तीची ऊर्जा कमी करणे असे मानले जाते, म्हणून हा दिवस टाळावे। ग्रहणाच्या वेळी स्टील, पित्तळ किंवा तांब्याची भांडी देणे टाळावे। भांडे म्हणजे अन्न, घराच्या समृद्धीचे प्रतीक आहे। ही वस्तू ग्रहण काळात देणे शुभ मानले जात नाही। चंद्रग्रहणाचा संबंध थेट चंद्राशी आहे। चंद्र मन आणि भावना नियंत्रित करतो असे मानले जाते, म्हणून चांदी, मोती किंवा चंद्राशी संबंधित वस्तू या दिवशी देणे टाळावे। चांदी ही चंद्राशी धातू मानली जाते। ग्रहणाच्या दिवशी चांदीचे दागिने देणे शुभ मानले जात नाही। जर दान करायचं असेल तर ग्रहण संपल्यानंतर दान करावे। ग्रहणाच्या दिवशी धार्मिक पुस्तके, जपमाळ किंवा पूजेची वस्तू देणे टाळा। ही वस्तू पवित्र असते। ग्रहण काळ संपल्यानंतर स्नान करून दान करावे। सर्वात महत्त्वाचे, ग्रहणाच्या दिवशी देवाची मूर्ती देऊ नका। देव प्रतिमा देणे म्हणजे घरातील आध्यात्मिक केंद्र देणे असे मानले जाते। हा दिवस टाळा आणि शुभ मुहूर्तावरच मूर्ती दान करा। चंद्रग्रहण म्हणजे घाबरण्याची गोष्ट नाही, पण सावध राहण्याची वेळ आहे। चंद्रग्रहण हा नैसर्गिक खगोलीय प्रकार असला तरी आपल्या परंपरेनुसार या काळात शुद्ध आणि संयम पाळणे महत्त्वाचे मानले जाते। या दिवशी देणे घेणे टाळा। मन शांत ठेवा, जप करा आणि ग्रहण संपल्यानंतर स्नान करून दान करा। लक्षात ठेवा, भीती नाही पण श्रद्धा, जागरूकता हवी। देवावर विश्वास ठेवा आणि योग्य नियम पाळा। चला तर मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। माझ्या चॅनेलला कोणी नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, ऑल घंटी प्रेस करा, जेणेकरून समोरचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल। चला तर मित्रांनो, नमो आदेश।